नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत. बलिप्रतिपदेपासून कार्तिक महिना सुरू झाला आणि आषाढी एकादशीला म्हणजे देवशयनी एकादशीला क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर निद्रिस्त झालेल्या भगवान विष्णूंच्या उठण्याची वेळ जवळ आली. अश्विनातल्या अमावास्येला माता लक्ष्मी ह्या जागृत झाल्या आणि त्या अंधारामध्ये त्यांनी दीप प्रज्वलित केले. लक्ष्मी पूजन करून आपण त्यांची पूजा अर्चा केली. आता हा काळोख हा हळूहळू सरणार आहे आणि तांबडं फुटणारे दिवस उगवणार आहे आणि मग भगवान विष्णू हे जागे होणार आहेत. माता लक्ष्मी या त्यांना आता जाग्या करणार आहेत आणि तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिकी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू हे उठणार आहेत. आपण कार्तिकी एकादशीला मोठी एकादशी म्हणून साजरी करतो. या दिवशी क्षीरसागरामध्ये झोपी गेलेले भगवान नारायण हे 4 महिन्यांनी उठणार आहेत, जागे होणार आहेत आणि म्हणून ह्या स्थितीला प्रबोधिनी किंवा देवोत्थानी एकादशी असं म्हटलं जातं. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. या दिवशी लक्ष्मी सहित जागृत झालेल्या भगवान विष्णूंची पूजा करावी असं या व्रताचं विधान आहे. भगवान विष्णू निद्रिस्त होतात म्हणजे नक्की काय होतं, तर आषाढापासून आकाश हे अभ्रांनी आच्छादलेलं असतं. पाऊस सुरू झालेला असतो. जे ब्रह्मांडामध्ये होतं तेच या पिंडामध्ये घडत असतं. क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू निद्रिस्त होतात म्हणजे काय, तर वातावरणातलं ते विष्णू तत्व जे चलन वलन आणि पालन करणार आहे म्हणजेच ते अग्नितत्व आहे, ते शांत झालेलं असतं. शरीरातही जलतत्व हे वाढलेलं असतं, असंतुलित असतं. पचन शक्ती चयापचय क्षीण झालेली असते, म्हणून उपवास करायला सांगितलेत. आणि मग ह्या उपवासाच्या दिवसांमध्ये काय करा, तर मग बुद्धी आंतरिक शांती वाढवा आणि त्यासाठी साधना करा, आराधना करा. मग त्यानंतर काय काय येतं, तर गुरुपौर्णिमा येते म्हणजे भगवान दत्तांची उपासना करा. श्रावण महिना येतो, भगवान भोलेनाथ शंकरांची उपासना करा. गणपतीची उपासना करा, पितरांची उपासना करा. नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना करा. ज्यामुळे काय होईल, तर तुमच्यामधली ती शक्ती जागी होईल, ती शांतता येईल. आणि मग दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीजी उठतात आणि त्यानंतर विष्णूजी उठण्याची तयारी सुरू होते. दिवाळीनंतर महालय संपतं आणि पितर देखील आपल्या लोकी पुन्हा जातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीजी जाग्या होतात आणि कार्तिकी एकादशीला देवांना, विष्णुदेवांना जाग्या करतात. या दिवशी उपवास केला जातो, जागरण केलं जातं. अगस्त्याच्या फुलांनी विष्णू पूजन केलं जातं. एकादशीच्या या दिवशी वातावरणात सात्विकता ही अधिक असते आणि त्या दिवशी व्रत केल्याने त्या सात्विकतेचा लाभ ह्या देहाला म्हणजे आपल्याला मिळणार असतो. याच दिवशी प्रबोधोत्सव म्हणजेच भगवान श्री विष्णूंना जाग करण्याचा उत्सव विष्णू मंदिरात किंवा कृष्ण मंदिरामध्ये साजरा केला जातो. विष्णूंना उठवून मंगल कार्याचा आरंभ करण्यासाठी प्रार्थना केली जाते. दिवे प्रज्वलित करून आनंद व्यक्त केला जातो. या दिवशी नृत्य गायन केलं जातं. मंगल वाद्यांचा गजर केला जातो. वेदांमधल्या ऋचांचा पाठ केला जातो. पुराण कथांचं वाचन होतं, स्तोत्र पठण होतं. असा हा लोकोत्सव साजरा केला जातो. मंदिरं आणि घरांमध्ये उसाचे मंडप तयार करून सत्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्यांना बोरं, आवळ्यांसह इतर मोसमी फळांचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी शाळीग्राम, तुळस आणि शंख यांचं पूजन केल्याने पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. मंडपामध्ये शाळीग्राम आणि तुळशीचा विवाह सोहळा हा आयोजित केला जातो. या दिवशी मंडपाची प्रदक्षिणा करून अविवाहित तरुण तरुणी हे विवाहासाठी प्रार्थना करतात. या दिवशी मथुरा, गरुड गोविंद आणि वृंदावन यांची परिक्रमा केली जाते.
मथुरा वृंदावनामध्ये या दिवशी मोठाच उत्सव असतो. प्रत्येक घरापुढे सडा संमार्जन करून रांगोळ्या काढल्या जातात. याला जोडूनच तुलसी विवाह देखील केला जातो. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्व आहे. श्री विष्णूंना तुळस ही प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं. तुळशी वाचून केलेली श्री विष्णूंची पूजा ही अपूर्ण ठरते असं पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे. समुद्र मंथनामधून जेव्हा अमृत उत्पन्न झालं आणि तेव्हा त्या अमृताचे काही थेंब हे जमिनीवर पडले आणि त्यापासून ही तुळस नावाची वनस्पतीचा जन्म झाला असं मानलं जातं. त्यामुळे तिला विशेष महत्व आहे. श्री विष्णूंशी तुळशीचा विवाह केल्यास कन्यादानाचं पुण्य मिळतं. तुलसी विवाहाची सुरुवात ही कार्तिक शुद्ध एकादशीपासून होते आणि कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते. त्यानंतर लग्न सराईचे दिवस सुरू होतात. तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीमध्ये एखाद्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून तो केला जातो. हे एक व्रत आहे. श्रीकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीचा किंवा शाळीग्रामाचा तुळशीशी विवाह लावला जातो. त्यासाठी विवाहाच्या पूर्व दिवशी म्हणजे आदल्या दिवशी तुळशी वृंदावन हे सजवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस उभे करतात. झेंडूच्या फुलांची सजावट केली जाते. तुळशीच्या मुळामध्ये चिंचा, आवळे हे ठेवले जातात. हा विवाह सोहळा संध्याकाळी केला जातो. मंगल वाद्य वाजवून बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि तुळशीला तेल हळद लावली जाते. दोघांनाही उष्णोदकाने मंगल स्नान घातलं जातं. नंतर तुळशीवरती ते थेंब शिंपडले जातात. त्यानंतर बाळकृष्णाला वस्त्र यज्ञोपवीत घालून आणि तुळशीला हळद कुंकू वाहून मंगळसूत्र घालून इतर सर्व उपचार हे समर्पित केले जातात. त्यानंतर घंटा, झांज इत्यादी वाद्यांचा गजर करून बाळकृष्णाचं मुख ही तुळशीकडे वळवलं जातं. देव आणि तुळस यांच्यामध्ये अंतरपाठ धरला जातो. मंगलाष्टकं म्हटली जातात आणि मग तुळशीची एक फांदी देवाच्या अंगाला लावली जाते. देवाला तुळशीचं कन्यादान केलं जातं आणि त्यानंतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून मग आरती करून मंत्रपुष्प वाहिलं जातं. आचार्यांना यथाशक्ती दक्षिणा देऊन व्रताची सांगता होते. तुलसी विवाह तो झाल्यानंतर चातुर्मासामध्ये जी काही व्रत आपण घेतलेली असतील त्याचं उद्यापन केलं जातं. चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केलेले असतील ते आधी आचार्यांना दान देऊन मग स्वतः सेवन केले जातात. असा हा तुलसी विवाह संपन्न होतो. घरामध्ये अगदी विवाहाचंच वातावरण असतं. तेवढाच उत्साह आणि आनंद हा भरलेला असतो. आणि कायम लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आनंदित असता, तुमच्यामध्ये तो उत्साह संचारलेला असतो, तेव्हाच तुम्ही त्या त्या तत्वांशी कनेक्ट होत असता, सांधले जात असता आणि मग त्याचा लाभ तुमच्या ह्या जड देहाला मिळत असतो. कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू जागे होतात. म्हणजे काय तर विश्वाचं पालन करणारं ते तत्व, विष्णू तत्व ह्याचा संचार ह्या वातावरणामध्ये होत असतो. जसे ढग बाजूला सरतात, प्रकाशाची किरणं ह्या पृथ्वी तलावर पोहोचायला लागतात, तसं ते तत्व जागृत होत जातं आणि मग त्याच वेळेला आपल्या देहामध्ये देखील ते तत्व जागं होतं. आपली पाचन शक्ती ही वाढायला लागते आणि म्हणून जेव्हा तुम्ही ही व्रत करता तेव्हा त्या तत्वांचा लाभ ह्या देहाला होत असतो. आपली पाचन प्रणाली व्यवस्थित कार्यरत राहावी, आपलं शरीर हे कायम ऊर्जित राहावं म्हणून ही व्रत. देव जागे होतात म्हणजे काय, ती शक्ती जागी होते, ती शक्ती निर्माण होते. जशी ती ब्रह्मांडात निर्माण होते तशीच ती ह्या पिंडात निर्माण होते. प्रत्येक सण उत्सव आपल्याला त्या तत्वांशी बांधत असतो. जी ऊर्जा आपण म्हणतो त्या ऊर्जेवरच आपला हा देह चाललेला असतो. निरामय वेलनेस सेंटरमध्ये या ऊर्जेद्वारेच उपचार केले जातात. कारण जेव्हा ही ऊर्जा असंतुलित होते तेव्हाच या देहामध्ये रोग निर्माण होतात.
आणि मग त्या आवश्यक ऊर्जेला ह्या शरीराला मिळवून देण्याचं कार्य निरामयचे स्वयंपूर्ण उपचार करतात. जी अनावश्यक तत्व ह्या देहामध्ये साठलेली असतात त्याला तिथून स्वच्छ करण्याचं, वातावरणामध्ये उत्सर्जित करण्याचं कार्य ह्या उपचारांद्वारे केलं जातं. ह्या उपचारांच्या माध्यमातूनच या ऊर्जेशी आमची ओळख झाली आणि ह्या ऊर्जेशी ओळख झाल्यानंतर ह्या सण आणि उत्सवांचं महत्त्व आम्हाला समजायला लागलं, त्याचा गर्भितार्थ समजायला लागला आणि तोच आम्हाला समजलेला गर्भितार्थ आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सणहर्षाचे या मालिकेमधनं करतो. तुम्हाला हे भाग कसे वाटतात आम्हाला जरूर कळवा. याचा तुमच्या देहाला, तुमच्या मनाला काय लाभ होतो आहे हेही कळवायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.